राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती कार्यालयावरती पडलेले ईडीचे छापे आणि त्यानंतर कशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या नेत्यांना टार्गेट केलं जातं याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार बोलताना दिसले। त्यांनी माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। पण आजची ही पत्रकार परिषद घेण्यापाठीमागचं मूळ कारण अर्थात ती चर्चेतली बातमी त्याने आपण सुरुवात करूयात। राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकलेत। कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले। ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही असल्याची माहिती आहे। ईडीचे जवळपास 20 अधिकारी सकाळी 6 वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या निवासस्थानी पोहोचले। सध्या या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जाते। गड इंग्लज इथल्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही धाड पडल्याचं सांगण्यात येत आहे। तर हसन मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे कारखान्यावरही छापेमारी सुरू आहे। दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर मुश्रीफ समर्थकांनी ठिकठिकाणी बंद पुकारलाय। कोल्हापुरात तणावाचं वातावरण पसरलं असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। इन्कम टॅक्स विभागानं बेनामीची कारवाई सुरू केली होती, त्याला सुद्धा वरिष्ठ न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे। म्हणजे आरओसीनं या शेल कंपन्यांच्या विरुद्ध आरओसीनं खटला दाखल केला होता, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे। बेनामीची कारवाई सुरू झालेली होती, ती त्याला म्हणजे नुसती स्थगिती नाही, त्याला निकालच लावलेला आहे। म्हणजे आता कशाच्या बद्दल आता ईडी छापे घालते आणि काय करते याची मला काय कल्पना नाही। ब्रिक्स कंपनी जी आहे त्याचा उल्लेख ते करतायत, त्याचाही माझा दुरान्वयीनही संबंध नाही। आता सगळ्या यंत्रणाच्या हातात आहे। गडिंग्लज कारखाना, आप्पासाहेब नलावडे हा कारखाना हा कोणत्याही बँकेनं लिलाव केलेला नाही। म्हणजे लिलावात कुणी घेतला कमी किमतीनं असं नाही। शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने 10 वर्षे भाडे करारापोटी या ब्रिक्स कंपनीला चालवायला दिला होता आणि ही कंपनी 2 वर्ष आधीच जो फार मोठा तोटा आला म्हणून ही कारखाना सोडून गेली। आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही। चंद्रकांत गायकवाड जे माझे पुण्याचे मित्र आहेत ते माझ्याशी कुठल्याही व्यावसायिक धंद्याच्या भागीदाराच्या कुठल्याही माझं आणि त्यांचं कनेक्शन नाही। वास्तविक सत्ता त्यांची आहे, त्यांनी शोधावं। आता यापूर्वी कुठलाही गुन्हा नोंद नाही, समन्स नाही आणि नोटीस नाही ईडीची। या कारखान्याशी माझा कोणताही सुतराम संबंध नाही। यापूर्वी 4 वर्षापूर्वी इन्कम टॅक्सचे छापे पडले होते आणि सर्व तपासण्या या कारखान्याच्या आणि आमच्या संबंधित सगळ्यांच्या झालेल्या होत्या। हसन मुश्रीफ यांच्यावर पूर्वी त्या इन्कम टॅक्सची धाड पडली, त्यात काही सापडली। आता ईडीची धाड वेगळ्या कारणासाठी असावी असा माझा अंदाज आहे। सतत विरोधी पक्षात जे ठामपणाने उभे राहतात, सरकारला विरोध करतात, त्यांच्या विरोधी असं सर्व एजन्सीचा गैरवापर करून त्यांना बदनाम करणं, नामोरम करणं हा प्रयत्न काही लोक करतात। अशा प्रकारच्या अनेक कारवाया विरोधी पक्षाच्या लोकांना नमवण्यासाठी गेल्या काही दिवसामध्ये सुरू आहेत आणि नुकतीच काही जजमेंट आली सुप्रीम कोर्टाची। त्या जजमेंटमध्ये पुरेसं माइंड अप्लाय न करता चुकीच्या पद्धतीनं अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत। जे विरोधी पक्षात आहेत अशा प्रमुख लोकांवरती अशा प्रकारे दबावाचं राजकारण केलं जातं। मी राजकारणच म्हणतो हे, पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे एक लढवय्ये नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतील। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत। विरोधकांना खोटे आरोप लावून या पद्धतीनं त्यांना त्रास देणं
एक दहशत निर्माण करणं, भय निर्माण करणं ही मानसिकता घेऊन भाजप जे राजकारण करते आहे त्याच प्रकारचा हाही एक प्रकार आहे. कारण की मुश्रीफ अनेक वर्ष या राज्यातल्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करतात आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना अडचणीत अनिल देशमुखासारखा आणण्याचा एक प्रयत्न हा केला जातोय असं म्हटलं पण हे दुर्भाग्य आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्यंत नीच आणि घाणेरड्या वृत्तीचं राजकारण सध्या चालू आहे. लोकप्रिय नेत्याला कुठेतरी हॅरेसमेंट करायची, त्यांना त्रास द्यायचं आणि आपल्या पक्षाकडे येण्यासाठी प्रवृत्त करायचं, अशा या दुष्ट भावनेने ईडीच्या माध्यमातून हसन मुश्रीफांचा छळ करण्याचं काम सध्याच्या सरकारने चालू केलेलं आहे. परंतु आम्ही सर्वजण हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे आहोत भक्कमपणे आणि नक्कीच त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. पुढे बघूयात, आपण विशिष्ट धर्माचे असल्यानं कारवाई करत असल्याचा आरोप मुश्रीफांनी केला होता. मात्र त्यांना आता धर्म आठवतो. कशाला एवढी घाई करता असा टोला सोमय्यांना लगावला आहे. सोमय्यांनी लगावलेला आहे. भ्रष्टाचार केला नसेल तर मग घाबरण्याचं काय कारण आणि काय धर्माचा आसरा कशाला घेता असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. हसन मियाला आता धर्म आठवतो. हसन मिया ज्यावेळी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी गणेश विसर्जनसाठी मी जात होतो तर मिया हसननी मला थांबवलं. त्यावेळी त्यानं मुस्लिम धर्म नाही आठवला. पैसे खाताना गरीब शेतकऱ्यांना लुटताना त्यांना धर्म नव्हता आठवला. पण हसन मिया काय एवढी घाई करतात. त्यांचा आधी लाईनीत अनिल परब उभे आहे. पहिला अनिल परब, नंतर हसन मुश्रीफ आणि नंतर असलम शेख. ईडी काय कोणाच्या घरी उगाच अशी चहा प्यायला आणि नाश्ता घ्यायला तरी जात नाही ना. काहीतरी कारण असेल, काहीतरी त्यांच्याकडे माहिती मिळाली असेल आणि त्याच्यामुळे ईडीने तिथे चौकशी केली असेल आणि काही झालं नसेल, काही केलं नसेल आणि काही भ्रष्टाचार झाला नसेल तर मग घाबरण्याची काय गरज आहे आणि एवढं थैथयाट करण्याची काय गरज आहे. पुढे बघूयात, पुण्यात तब्बल 7 तासानंतर ही ईडीच्या 5 अधिकाऱ्यांची छापेमारी ही सुरूच आहे. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या ब्रिस्क इंडिया कंपनीच्या ऑफिसमध्ये ही छापेमारी सुरू आहे आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. निवडणूक आयोगाची लढाई सुरू असतानाच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आली आहे. 23 जानेवारी 2023ला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. पुन्हा कार्यकारिणीची बैठक घेऊन संघटनात्मक निवडणुकांसाठी उद्धव पक्षानं आयोगाला विनंती केली आहे. 2018 मध्ये कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची दुसऱ्यांदा निवड झाली होती. आता 12 दिवस उरलेले असताना आयोगात पक्षाचा संघटनात्मक पेच फसला असताना उद्धव पक्षात चिंतातूर हालचाली आहेत. कालच्या सुनावणी दरम्यान या मुद्द्यावर निवडणूक आयोगाचा कुठलाच प्रतिसाद नव्हता. आता पुढच्या सुनावणीत तरी दिलासा मिळणार का याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या वकिलांनी त्या प्रकारचं एक केलेलं आहे की आम्हाला ही मुदत जी 2023ची संपत आहे त्यापूर्वी पक्षाचं हे आम्हाला निवडणूक घ्यायला द्यावी. पक्षप्रमुख आणि इतर राष्ट्रीय कार्यकारिणीचे नेते वगैरे निवडीचं जे आहे आणि तुमची कुठची काय हे असेल, जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर आक्षेप असेल किंवा हे असेल तर मग ही मुदत ते जोपर्यंत ॲड इंटरिम अशा रीतीनेच त्यांचं पक्षप्रमुख पद हे सुरू राहील अशा प्रकारचं हे द्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार आणि यावरूनच भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलंय. आदित्य ठाकरे यांच्या वडिलांचं पद घटनाबाह्य असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलाय. आदित्य ठाकरेंकडून वारंवार घटनाबाह्य सरकार अशी टीका होते आणि याच टीकेला नितेश राणेंनी खोचक असं उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. काल काय झालं, काल तो आदित्य ठाकरे जेव्हापासून हे सरकार शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर बीजेपी शिवसेना सरकार पहिल्या दिवसापासून बोलतोय घटनाबाह्य सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे. आता त्याच्या बापाचंच पद घटनाबाह्य काल ठरवलं की पक्षप्रमुखच घटनाबाह्य होता. म्हणजे जेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना होती तेव्हापासून सगळं घटनाबाह्य सुरू होतं. पक्षप्रमुख पदच घटनाबाह्य होतं. सत्ता गेल्याची खंत अजित पवारांनी औरंगाबाद इथल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. तसंच सर्वच पक्षांनी वाचाळवीरांना आवर घालायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं. मंत्रिपदावरून त्यांनी शिरसाटांनाही टोला लगावला. प्रत्येकाने आपापल्या पक्षामधले कुणी वाचाळवीर
जर चुकीचं काही बोलत असतील, सातत्याने बोलत असतील, एकदा बोललं मी चूक समजू शकतो, परंतु सातत्याने त्याच गोष्टी करत असतील तर आम्ही पण आमच्या राष्ट्रवादीमध्ये कुणी जर तसं सतत बोलत असेल तर निश्चितपणे त्याची नोंद घेतली पाहिजे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे, वेळ पडली तर तिथं त्याला नीटपणे लक्षात आणून दिलं पाहिजे. अमरावतीत भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांसाठी अर्ज दाखल केला. रणजित पाटील यांच्या समर्थनार्थ अमरावतीमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेली 2.5 वर्ष जे सरकार होतं ते बंदिस्त सरकार होतं, फक्त बंद दाराआडून सरकारचा कारभार सुरू होता. उलट अनेक जणांचं फक्त वर्क फ्रॉम जेल सुरू होतं, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली. आता गेल्या 6 महिन्यांमध्ये सरकार नेमकं कसं काम करतं हे आता विरोधकांना कळालं असेल, असा टोला फडणवीसांनी यावेळी विरोधकांना लगावलेला आहे. दुसरीकडे 2.5 वर्षांच्या काळात विदर्भ आणि मराठवाड्यावर अन्याय झाला. 2.5 वर्षात विदर्भाला पैसेच मिळाले नाहीत, असा आरोपही फडणवीसांनी केला. 6 महिन्यामध्ये सरकार काय असतं याची जाणीव लोकांना व्हायला लागली. 2.5 वर्ष सरकार बंदिस्त होतं, ते दाराआड होतं. जसं मगाशी सांगितलं की ते केवळ फेसबुकवर लाईव्ह होतं आणि जनतेमध्ये डेड होतं. जनतेमध्ये हे सरकार कुठे दिसायचंच नाही. या सरकारचं काय दिसायची फक्त वसुलीचे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये गाठलेले आपण बघितले. मंत्र्यापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सगळे जेलमध्ये जाताना देखील आपण बघितले. आणि वर्क फ्रॉम होम हे तर आपण बघितलं होतं, पण वर्क फ्रॉम जेल देखील त्या सरकारमध्ये आपण बघितलं. कारण मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत नव्हती आणि नैतिकता नव्हती की जेलमधल्या मंत्र्याचा राजीनामा घेतील. शेवटी आपल्याला सरकार बदलून ते मंत्रीच बदलावे लागले, तेव्हा त्या ठिकाणी जेलमधल्या मंत्र्यांचा कारभार बंद झाला. अशा प्रकारचं अनैतिक सरकार जनादेशाचा विश्वासघात करून आणि आपल्या पाठीमध्ये खंजीर त्या ठिकाणी खुपसून हे सरकार आलं होतं. पण एकनाथ शिंदेजींचे मी आभार मानेन की हिंदुत्वाकरता, बाळासाहेबांच्या विचाराकरता एकनाथजींनी निर्णय केला आणि एक मोठा उठाव केला आणि सांगितलं की ज्या विचारांच्या विरुद्ध इतके वर्ष बाळासाहेबांनी त्या ठिकाणी लढा दिलाय, त्या श्रद्धेय बाळासाहेबांच्या लढ्याला केवळ खुर्ची करता जर तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या तरी दावणीला बांधणार असाल तर मी तुमच्या सोबत नाहीये. आणि त्यांनी हे सांगताच 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्या सोबत निघाले, 10 अपक्ष जुडले आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठं परिवर्तन आपण घडवलं. आज त्या परिवर्तनानंतर झालेलं काम आपण पाहतोय. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र मागील 2.5 वर्षे का लागलं नाही, असा सवाल उदय सामंतांनी विचारला. शिंदे फडणवीस यांना तैलचित्र लावण्याचं श्रेय मिळू नये यासाठी काही जण प्रयत्न करत असल्याची टीकाही त्यांनी ठाकरेंच्या प्रश्नावर केली. शिक्षक मतदारसंघात भाजप शिंदेच्या पक्षाचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. मागच्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांचं तैलचित्र का लागलं नाही, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर नक्की सुधारू ना, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण काही करून बाळासाहेबांचं तैलचित्र लावण्याचं श्रेय हे एकनाथजी शिंदेना आणि देवेंद्रजींना मिळू नये यासाठी हा सगळा खटाटोप आहे. कुठेही मतभेद नाही, ही ऐकीव बातमी आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याचं चित्र जर आपण बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून मी उपस्थित आहे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण उपस्थित आहेत. दीपक केसरकर मुंबईमध्ये असल्यामुळे येऊ शकले नाहीत, त्याच्यामुळे पालघरचे पालकमंत्री स्वतः रवींद्रजी आहे, रायगडचा पालकमंत्री मी आहे, रत्नागिरीचा पालकमंत्री मी आहे आणि सिंधुदुर्गचा रवींद्रजी चव्हाण आहे आणि ठाण्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही पक्ष आपली आपली भूमिका मांडतात. कुठच्या पक्षानं निवडणूक घ्यायची, कुठच्या पक्षानं घ्यायची नाही, कोणाला पक्षप्रमुख घ्यायचा आहे, ज्या त्या संघटनेचा प्रश्न आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे आमची भूमिका मांडतोय आणि जी भूमिका सत्य आहे, कारण मेजॉरिटी आमच्याकडे आहे, आमदार आमचे जास्त आहेत, खासदार आमचे जास्त आहेत, लोकप्रतिनिधी आमचे जास्त आहेत. त्याच्यामुळे आम्ही सत्य भूमिका आणि आमचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत. आम्हाला योग्य तो नाही मिळेल आमची खात्री आहे.
राज्यातील राजकीय नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असल्याचा प्रकार पाहायला मिळाला. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांचा अमरावतीमध्ये अपघात झाला. सकाळी 6:30च्या सुमारास रस्ता ओलांडत असताना भरधाव बाईक स्वाराची त्यांना धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कडू थेट डिव्हायडरवर आदळले आणि या धडकेत बच्चू कडू यांच्या उजव्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोक्याला 4 टाके देखील पडलेत. पुढील उपचारांसाठी कडूंना नागपूरमधल्या न्यूरोन रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान बच्चू कडूंनी ट्विट करत प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली असून हितचिंतकांना भेटण्यास न येण्याची विनंती देखील केली आहे. तशी त्यांचं स्वास्थ्य ठीक आहे, व्हायटल स्टेबल आहेत, GCS 15/15 आहे आणि 2 वेळा वॉमिटिंग्स पण झाल्या आहेत आणि सोबत उजव्या पायाच्या घोट्याला म्हणजे अँकलला फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. डोक्यावरती एक जी भेग पडली आहे त्याला सुचरिंग करून घेतलं आहे आपण. अदरवाईज व्हायटली स्टेबल आहे. थोडंसं ब्लड प्रेशर हायर साईडला आहे पण तसं कॉन्शियस ओरिएंटेड असल्यामुळे थोडंसं निश्चिंत आहे असं म्हणता येईल. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या अपघात प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अपघात प्रकरणामध्ये पोलिसांनी अटक केलेल्या डंपर चालकाने खोटी जबानी पोलिसांना दिली असल्याचा दावा आमदार योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेला आहे. आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला धडक देणाऱ्या डंपर चालकाला उत्तर प्रदेश इथून अटक केल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असा जबाब डंपर चालकाने पोलिसांना दिला होता. पण संबंधित डंपरचे ब्रेक फेल झालेले नव्हते हे आता उघड झाले असल्यामुळे या चालकाने खोटा जबाब दिल्याचं आता स्पष्ट झालंय. या संपूर्ण प्रकरणात आता चालकाची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून 2 पथकांद्वारे या अपघात प्रकरणाचा तपास केला जातोय. डंपर चालकाच्या फोन रेकॉर्डपासून सर्व काही तपासलं जात असल्याची माहिती माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. पण ज्यावेळेला संबंध गाडीची तपासणी केली त्यावेळेला लक्षात आलं की ब्रेक फेल झालेले नाहीत. तो ड्रायव्हर खोटं म्हणतोय. म्हणून पुढे पोलीसची गाडी, मागे पोलीसची गाडी आणि त्यांनी ती गाडी आणि डंपर आणून मधल्या गाडीला 150 फुटापर्यंत लांब खिचत नेलं. थोडं ती गाडी आणखी पुढे गेली असती तर नवीन गेली असती. आणि असंच ते प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. पोलिसांच्या गाडीला ती गाडी पुढे धडकली नसती तर ती गाडी खोल दगडीमध्ये गेली असती. योगेश दादाची गाडी बलवंत नसीब चांगलं होतं, लोकांचे आशीर्वाद होते म्हणून माझा मुलगा वाचलेला आहे. त्यातून या संदर्भामध्ये ज्या वेळेला ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला त्यांचे कलेक्टर, SP स्वतः योगेशजी कदम यांच्या मी संपर्कात होतो. सखोल चौकशीचे पालकमंत्री या नात्यानं रायगडचा आदेश दिलेला आहे. याच्यामध्ये ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ह्याच्यातनं शेवटी जीवाचा प्रश्न होता. जर कोणी घातपात करण्याचा प्रयत्न केला असेल तिथपर्यंत जर आम्ही पोहोचलो तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. पुढे बोलूयात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज नाशिकमध्ये. माजी मंत्री बबन घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ग्रीन सिग्नल दिला. बबन घोलप हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. माजी समाज कल्याण मंत्री आहेत. तसंच 5 वेळा आमदार राहिलेल्या बबन घोलप यांच्या घरालाच आता सुरुंग लागला असं आपण म्हणू शकतो. पिता पुत्र आणि एक कन्या माजी महापौर नयना घोलप शिवसेना उद्धव ठाकरे गटात आहेत. दुसरी कन्या तनुजा घोलप या आता लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय. संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप, कन्या माजी महापौर नयना घोलप उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सकारात्मक चर्चा झाली आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण घाटोळ, बबनराव घोलप यांच्याच घरात सुरुंग लागला असं म्हणायचं का? विशाल, अगदी खरं आहे. नाशिक मध्ये शिवसेनेचं जर नाव घेतलं तर शिवसेनेचे उपनेते असलेले बबन घोलप यांचं एक मोठं प्रश्न नाशिकच्या राजकारणामध्ये आहे. आणि बबन घोलप अनेक वर्ष आमदार म्हणून राहिलेले आहे, समाज कल्याण मंत्री राहिलेले आहे. त्यांची कन्या ही महापौर राहिलेली आहे, तर एक पुत्र जो आहे ते आमदार देखील राहिलेला आहे. त्यामुळे आता त्यांची जी दुसरी कन्या आहे तनुजा घोलप ही शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांच्या प्रवेशाबाबत सकारात्मक अशा स्वरूपाची चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे तनुजा घोलप यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे नाशिकमधील ठाकरे गटाच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मानता येईल. याचं कारण असं आहे की बबन घोलप हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे. नाशिक रोड आणि या भागामध्ये त्यांचं एक मोठं प्रस्थ आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे आणि त्यामुळे बबन घोलपांसारख्या नेत्याची कन्या शिंदे गटात जर जाणार असेल तर निश्चितपणे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जाईल. धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या घडामोडींबद्दल.
केला. औरंगाबादमध्ये डी फार्मचा पेपर फुटलाय. 20 तास आधीच हा केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सअप ग्रुपवर फुटला आणि हाच फुटलेला पेपर न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. डी फार्म प्रथम वर्षाची परीक्षा सध्या सुरू आहे आणि आज होणाऱ्या केमिस्ट्रीचा पेपर परीक्षा सुरू होण्याआधीच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. पेपर तपासून बघितला असता जवळपास 40 मार्क्सचा हा पेपर 2 तास आधीच बाहेर आला होता. हा पेपर केवळ 500 रुपयांना विकण्यात आला आहे आणि या पेपरविषयी ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सअप चॅटही न्यूज 18 लोकमतकडे आहे. याविषयी विभागानं आता पोलिसात तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे. आता आम्ही याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहोत आणि त्याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा दिलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेस ते प्रश्नपत्रिकाचे जे काही क्वेश्चन आहेत ते कळाले त्यावेळेस आपण तात्काळ ॲक्शन घेऊन एक नजीकच्या केंद्रावर आपण हे प्रश्नपत्रिका म्हणजे हे जे काही आलेले प्रश्न आहेत हे आपण तपासले आणि याच्यात काही प्रश्नांमध्ये साम्यता आढळून आली. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याची आम्ही शहानिशा ही तात्काळ करणार आहोत आणि याबाबत आम्ही आता नजीकच्या पोलीस केंद्रामध्ये तक्रार देणार आहोत. आता याच्यामध्ये हा जो प्रकार समोर आलेला आहे हा तर बरोबर नाही, पण आता पोलीस स्टेशनला जाऊन याच्या बाबतीत पोलीसच आता याची तात्काळ चौकशी करतील आणि वरिष्ठ कार्यालयाने हा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. त्यांच्या सूचनांनुसार आम्ही पुढच्या सगळ्या कार्यवाही आता तात्काळ याच्यामध्ये करणार आहोत. आता तर अशी बातमी आहे की उद्याचा जर मागत असेल आता मला 500 रुपये ऑनलाईन टाका, मी तुम्हाला आता पाठवतो उद्याचा पेपर. तर मग म्हणून तर मग राज्याचे जे आजचे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांनी गंभीरने ह्याच्यामध्ये लक्ष घालून हे सर्व प्रकारांना आळा बसवावा आणि ह्या यंत्रणेला सांगावं की तुम्ही कडक मूडमध्ये या आणि कुठे कुठे जिथे जिथे त्यांना आढळतील तिथे तिथे त्यांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे. मग त्याच्यात कुणी असो. हा स्कॅन्डल आहे. राज्यात हा पेपर फुटलेला आहे. कुठे एक नाही, राज्यात फुटला म्हणजे मागचेही फुटलेले पुढचेही फुटलेले आहेत. कारण पुढचा जर पेपर आज मला मिळणार असेल 24 तासापूर्वी तर ही किती गंभीर याची बाब आहे. ह्याच्यामध्ये राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी लक्ष घालून याच्यावर राज्यस्तरीय चौकशी नेमली पाहिजे. पुढे बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून. मालेगावच्या पारवाडी पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गाजवळ महाळदे भागात सापळा रचून मोठी कारवाई केली. पोलिसांनी हत्यारांचा साठा जप्त केला असून त्यात 8 तलवारी, 5 कुकरी, 8 गुप्त्या आणि 10 रेम्बो चाकूंचा समावेश आहे. या प्रकरणी परवेज आलम या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आलमनं ही धारधार हत्यारं कुठून आणि कोणासाठी आणली होती याचा पोलीस तपास करतात. आणि एक मोठी बातमी आहे पुणेकरांच्या आरोग्याशी निगडीत. पुण्यात चक्क नाल्याच्या पाण्यात हरभरा विक्रेते हरभरा धुवून त्याची विक्री करत असल्याचा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशा प्रकारचं कृत्य करून हरभरा विक्रेता हा पुणेकरांच्या आरोग्याशी सर्रास आणि राजरोसपणे खेळत असल्याचं समोर आलंय आणि या व्हिडिओमधील घटना पुणे शहरातील एम्प्रेस गार्डन रोडवरील आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की रस्त्या शेजारील नाल्याच्या पाण्यात विक्रेता हरभरा धुतो आणि तोच हरभरा त्याने नाल्या शेजारी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवला आहे. ऐसा गंदे पानी में धोते क्या? फिर क्या है? हाँ? बातमी आता बिहारमधून आहे. पोलिसांनी क्रूरतेची परिसीमा ओलांडल्याची घटना बिहारमधून समोर आली आहे. बिहारमधील बक्सर जिल्ह्यात पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली. मध्यरात्री डझनभर पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरांवर छापे टाकले आणि त्यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. बक्सर जिल्ह्यातील चौसा ब्लॉकमध्ये राज्य सरकारद्वारे संचालित जलविद्युत कंपनी चालवली जात होती आणि ही कंपनी जमिनी संपादित करत होती आणि या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे. आधी शेतकऱ्यांनी हल्ला केला असा आरोप पोलिसांनी केला, मात्र शेतकऱ्यांनी पोलिसांचे आरोप फेटाळून लावलेत. यानंतर आता बक्सरमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड करण्यात येते. हम लोग घर में 2-4 लोग थे. हमारे लड़का है, हम थे, एक हमारा नाती था, हमारा 2 लड़का था, सोए हुए थे. 11 बज रहा था, 11:30 बजे. इसी में पुलिस प्रशासन बहुत बल दल के साथ आई और गेट हमारा पीटने लगे. गेट पीटने लगे तो घर से आवाज़ और औरतें जगी, बोली कि कोई पीट रहा है, हम के बंद कर दो, गेट मत खोलो. इसके बाद हम जो है वहाँ से निकल गए और उस दूसरे छत पर चले गए. वहाँ से देख रहे थे 1-2-4 सिपाही हमारे छत पर इस साइड से चढ़े हैं और जा करके और एक दूसरा दरवाज़ा था उसको लात से मार करके उसकी किली को तोड़ दिए. हमको भी ले जाने लगे सब. हम बोले सब तो साफ साफ करने आए हैं. हमको भी मार दिया सब पीठ पे. यहाँ पे घाव लगा है. मेरे भाई को भी एक हाथ पे घाव लगा है.